नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल न्यूज नेटवर्क 18 आणि आपण आहात माझ्यासोबत. मी आहे सलीम खदीब. पाहूया मुंबईच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. शिवडी येथील राजीव गांधी नगर कोळीवाडा रहिवासी संघ झोपडपट्टीवर मुंबई पोर्ट ट्रस्ट कडून तोडक कारवाई करण्यात येणार आहे. म्हणून या तोडक कारवाई संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले रिपाई झोपडपट्टी महासंघाच्या वतीने मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरण यांना रिपाईचे शिष्टमंडळाने लेखी निवेदन दिले. यावेळी बाबा काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाहूयात ते यावेळी काय म्हणाले. संबंधित अधिकारी काय आम्हाला भेटलेले नाही आहेत. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब 3-4 दिवस झाले आम्ही प्रयत्न करतो. संबंधित अधिकारी नीचे आहेत किंवा त्यांचे चेअरमॅन त्यांना भेटण्यासाठी मी प्रयत्न करतो की सदर झोपडपट्टी शिवडीची असून राजीव गांधी झोपडपट्टी संघ असा तो आहे आणि 70-80 झोपडे आहेत आणि 25-30 वर्षापासून तिथे राहत आहे. पण ती जागा पोर्ट झोनमध्ये असल्यामुळे त्यांना विदाऊट नोटीस देता त्यांना तोडण्याची कारवाई 27-28च्या दरम्यान त्यांनी करायचं ठरवलेलं आहे. आम्ही गेले 8 ते 10 दिवस प्रयत्न करतोय की ती कारवाई त्यांनी पावसाळ्यापर्यंत थांबवावी. पावसाळा गेल्यानंतर त्यांनी त्यांची कारवाईला सुरुवात करावी, कारण जेणेकरून तिकडचे जे राहणारे रहिवासी आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत, जे हातावर पोट भरणारे लोक आहेत, त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्हाला राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला इतकंच आमचं म्हणणं आहे की जे पॉलिसी आहेत आम्हाला माहिती नाही पॉलिसी काय. रेल्वेने त्यांची पॉलिसी, किंवा कलेक्टरची पॉलिसी आहे, म्हाडाची आहे, BMCची आहे, तर त्या पॉलिसीमध्ये हे येत नाही. जेणेकरून हे भारताचेच नागरिक आहेत जे वोटिंग करत आहेत, यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांच्याकडे 2000ची सर्व पावती आहे, तरीसुद्धा ही निष्कासनाची कारवाई होते आणि ते पोर्ट झोन असल्यामुळे तिथे वेगळे काहीतरी नियम लागू होत आहेत असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. तर आम्हाला आणि कोर्टामधून पण आदेश आहेत की याचं निष्कासन करा. आम्हाला कोर्टाचं काहीच आमचं दुमत नाही आहे. आम्ही कोर्टाचंच हे करतोय, स्वागत करतोय. पण ऐन पावसाळ्यात आता तुम्ही बघता मुंबईमध्ये गेले 2 दिवस झाले मुसळधार पाऊस पडतो. अशा पावसाळ्यामध्ये ह्या गोरगरिबांचे झोपडे तोडू नये अशी एकच मागणी आमची सरकारला आहे, जेणेकरून ह्या गोरगरीब रस्त्यावर होणं, पावसा पाण्यामध्ये यांचा त्रास होणं, तर हे जे आहे ही कारवाई यांनी पावसाळ्यानंतर करावी अशी एकच विनंती आम्ही यांना करण्यात आलेलो आहोत. आणि त्या संदर्भात तसं पत्र आम्ही VPला दिलेलं आहे, व्हाईस प्रेसिडेंटला दिलेलं आहे. तर ते कसं करतायत मेहरबान साहेब आता बघूया. हे पत्र आम्ही दिलेलं आहे, ही डिस्पॅचची कॉपी आहे त्यांची. नाही आहेत ॲक्च्युली आम्ही सकाळपासून इथे आहोत. काहीतरी VIP मुवमेंट आहे असं सांगतात ते आम्हाला, पण आता सरकारकडे गरिबांपेक्षा काय VIP मुवमेंट आहे ते काय आम्हाला कळत नाही आहे. तर आमची एकच विनंती आहे सरकारला आणि इकडच्या जे आहे प्राधिकरण आहे, आता हे पोर्ट प्राधिकरण झालं, ॲथॉरिटी झाली, त्यांना आणि इतर प्रशासकीय संयंत्रणांना की बाबा मेहरबानी करा, गोरगरिबांना पावसाळ्यापर्यंत ही कारवाई थांबवा.